रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करीत आहोत. पारस वीज केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील FGD प्रकल्पामध्ये 2 वाहन चालक प्रवीण वानखेडे आणि आशिष सोनवणे हे गेली 3 वर्षापासून सलग सेवा देत आहेत. मेसर्स हेवी इंजिनिअरिंग कंपनी या कंपनीमार्फत 2 वाहन चालकांनी जे 3 वर्ष सेवा दिलेली आहे त्या 3 वर्षाच्या सेवेचा मोबदला आजपर्यंत त्यांना दिलेला नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ते 11 एप्रिलपर्यंत साखळी उपोषणाची आपण तयारी केलेली आहे आणि आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. 8 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत साखळी उपोषणातून जर न्याय नाही मिळाला तर 12 एप्रिलपासून आपण बेमुदत आमरण उपोषण करण्याचा उपोषणकर्त्यांचा आपला निवेदनात नमूद केल्याप्रमाणे हा निर्णय घेतलेला आहे. पारस वीज केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील जे FGD प्रकल्प आहे त्यामध्ये मेसर्स ब्रिज अँड रूफ कंपनी ही सब कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे आणि या कंपनीनं मेसर्स हेवी इंजिनिअरिंग कंपनीला जो कंत्राट दिलेला आहे त्या हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या मार्फत हे 2 वाहन चालक काम करत आहेत आणि त्यांना बदलीच्या आदेशानुसार कोराडी वीज प्रकल्पामध्ये कामावर जाण्यासाठी त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. परंतु कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 1948 म्हणते की ज्या कंत्राटी कामगारांनी ज्या प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे अशा कामगारांचं जे काय फुल अँड फायनलचा पगार असेल, जे काय देयदेणी असेल ते पूर्णतः दिली पाहिजे. नंतरच त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांची किंवा कंपनीच्या कामगारांची इच्छा असेल तर ते दुसऱ्या साईडला जाऊ शकतात. परंतु कंपनी काय करते की कामगार कायद्याचं उल्लंघन करून कामगाराचं शोषण करणे, कामगारावर अन्याय करणे ही कंपनीची एक पॉलिसी आहे. परंतु वीज प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्याची संपूर्णतः जबाबदारी आहे की आपल्या अखत्यारीत ज्या कंपनीमध्ये काम करत आहेत जे कामगार या कामगाराची जे देयदेणी आहे आणि त्या देयदेणीनुसार संघटनेने जे पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारावर त्यांनी जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ही आंदोलनाला बसण्याची वेळ आली नसती. कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट किमान वेतन अधिनियम 1948 नुसार शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांना किमान वेतन देय आहे, परंतु त्यांना किमान वेतनसुद्धा देण्यात आलेलं नाही. पेमेंट ऑफ बोनस 1965 नुसार 8.33 प्रमाणे बोनस देणे हे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2026 नुसार पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी हे दिली पाहिजे, परंतु हे सुद्धा देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यानंतर HRA आहे 1963चा जो अधिनियम आहे, कारण शासन जे अधिनियम बनवते त्या अधिनियमानुसार कंत्राटी कामगारांना जे वेतन आहे ते वेतन देणं बिलकुल बंधनकारक आहे. परंतु कंपनी कॉन्ट्रॅक्टर कामगाराचं शोषण करत आहे. म्हणून रोजंदारी मजदूर सेनेने या 2 वाहन चालकाचे जे काही कायदेशीर मेंबर झाले त्या मेंबरची दखल घेऊन रीतसर मार्गाने शासन प्रशासनास सन्माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, कामगार मंत्री, अपर कामगार आयुक्त, राज्याचे कामगार आयुक्त, अकोला जिल्ह्याचे शासन प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांना तसं कामगार विभाग, PF विभाग या सर्व विभागाला आपण रीतसर निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनानुसार आपल्याला इथपर्यंत उपोषणापर्यंत बसावं लागत आहे ही शोकांतिका आहे. म्हणूनच संघटनेने हा आक्रमक एक पवित्रा घेतला की जर कामगारांना जर त्यांचे न्याय हक्क मिळत नसतील तर आंदोलन छेडलं पाहिजे. म्हणून रोजंदारी मजदूर सेनेच्या माध्यमातून दिनांक 8 एप्रिलपासून आंदोलनाचा प्रारंभ आपण केलेला आहे. आज 3रा दिवस आहे. आंदोलनाची दखल बऱ्याच प्रमाणामध्ये घेतलेली आहे. मेसर्स हेवी इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापन 8 एप्रिल म्हणजे उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच येत आहेत. त्यांच्यावर प्रेशर आहेच, बिलकुल आहे, कारण ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत. काल पण आलेले आहेत आणि आज विशेष करून नागपूरवरून कंपनीचे जे काही
वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा आता उपोषण मंडपाला भेट दिली आणि उपोषण मंडपामध्ये भेट देऊन कामगारांच्या ज्या अडीअडचणी आहेत, जे ड्यूज आहेत, ज्या आपण निवेदनामध्ये मागणी केलेली आहे ते रीतसर आम्ही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. म्हणून संघटनासुद्धा विचार करत आहे की या कामगारांचं जे कायदेशीर देय आहे, जे देणी आहे ते जर देत असतील तर आपण विचार करू आणि उपोषणापासून कसं आपल्याला परावृत्त व्हायचं आहे ते आपण निर्णय घेऊ.